हे घे. यावर तुझा अधिकार आहे. मला माहिती आहे ती शाईची वाटली गिफ्ट म्हणून तू मागवली होतीस. नीट जपून ठेव. आलो. जपून नाही, ही डायरी माझ्यासोबत आयुष्यभर असेल. ए बेटा, सॉरी माझा तो हेतू नव्हता. मी ॲक्च्युली मी ते मला दादानी ही डायरी दिली, ते बाबांनी मगाशी नाही का लिहिलं होतं, ते त्याच ह्याच्यात होतो आणि चुकून झालं. आय एम सॉरी. आईची शपथ घेऊन सांगतो, मी माझा दुसरा काहीच हेतू नव्हता. मी खरंच तू मला बोल, शिवाय घाल मला, मी काही नाही बोलणार. सॉरी. इट्स ओके. नाही म्हणजे असं होऊ शकतो. माणूसच आहेस ना, भावनेच्या भरात झालं असेल, मला कळतंय. हो, पण या पुढे लिमिटमध्ये राहायचं, माझ्या जवळ यायचा प्रयत्नही करायचा नाही. असं जर परत झालं ना, परत का होईल? हे पहिलं आणि शेवटचं. हे बघ, मला कळतंय तुझा आजचा दिवस एका स्वप्नासारखा गेलाय. तुला वाटलंही नव्हतं अशा गोष्टी घडल्यात आणि तुला खूप आनंद झाला हे मला जाणवतोय. तुझ्या डोळ्यात दिसतंय ते, आणि त्याने मलाही बरंच वाटतंय. पण परत एकदा सांगते, यापुढे माझ्या जवळ यायचा प्रयत्नही करायचा. सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. आणि थँक्यू. सॉरीचं कारण कळलं. थँक्यू कशासाठी? थँक्यू कारण सगळं हे सेलिब्रेशन जे काय घडलं ते तुझ्यामुळेच घडलं, म्हणून खरंच थँक्यू. हे बघ, तू इमोशनल झाला होतास म्हणून मी समजून घेतलं, पण यापुढे लिमिटमध्ये राहायचं. आता का थांबली? हो, सॉरी. म्हणजे मी नॉक न करता अचानक आतमध्ये आलो. तुमचा मी टाइम डिस्टर्ब नव्हता करायचं मला. नाही अहो, माझा मी टाईम असं काही नाही आहे. खरं तर आपला वी टाईम महत्वाचा आहे, नाही का? एक्झॅक्टली. त्यासाठीच तर मी आलोय. म्हणजे कमाल आहे तुमची. तुमचं कौतुक करायला शब्द कमी पडावे. हो, काय झालं? असं का बोलताय तुम्ही? मी एवढं काय केलंय? काय केलंय? अहो, काय काय केलं तुम्ही, ते पण एका दिवसात. सकाळी लवकर उठून आईच्या फोटोसाठी हार बनवलेत, ते पण 2-2. बाबांची रूम सजवली, बाबांना सेलिब्रेशनसाठी तयार केलं. तुम्हाला खरं सांगू, तुम्ही बाबांना सेलिब्रेशनसाठी तयार केलं ना, इथेच तुम्ही जिंकलात. अहो, किती वर्ष झाले आम्ही त्यांना रिक्वेस्ट करतोय. आत्या तर लहान मुलीसारखी हट्ट करत असते त्यांच्याकडे दरवर्षी.
खरं तर काल आलेल्या मुलीचं ऐकून ते तयार झाले, हा त्यांचा मोठेपणा आहे. नाही हो. तुमची तळमळ त्यांना दिसली, तुम्ही मन जिंकलत त्यांचं. आणि आता माझी बायको माझ्या घरासाठी एवढं काय काय करते, मग मी तिच्यासाठी काही करायला नको? म्हणूनच मी ठरवलंय आपण उद्या फ्री टाइम काढायचं. म्हणजे आपण लॉंग ड्राईव्हला जायचंय. काय हा, म्हणजे अहो तुमचं काम आहे ना, म्हणजे कामावर जावं लागेल ना तुम्हाला. अहो त्याची काळजी नका करू, ते होईल मॅनेज. नाही अहो, तुम्ही माझ्यामुळे कामामध्ये उगाच तुमचा गोंधळ नको व्हायला आणि तुमची दगदग नको व्हायला, मला एवढंच वाटतंय. नाही तसं काही एवढं नाही, तुम्ही नका टेन्शन घेऊ. बाहेर एवढा सुंदर पाऊस पडतोय आणि मी असं ऐकलं की पाऊस दोन जीवांना आणखी जवळ आणतो. एवढी सुंदर संधी का सोडायची? कसला चिकटे आहे हा, उगाच क्लोज व्हायचा प्रयत्न करतात. माझी तर इच्छा होती की आत्ताच्या आत्ता एक थोबाडीत लावून द्यावी याच्या. काय मग डन करायचं ना? हां हो करूया. अहो एक मिनिट हा, फोन आलोय महत्वाचा. आलोच मी. तुम्ही काय काय करायचं ठरवा उद्या. ट्रेनी रिव्हर्स गेट टाकलं. परत परत सांगायला लावू नको. डोक्यात ना फिक्स करून घे, तुझ्यात आणि माझ्यात कोणतंही नातं नाहीये, त्यामुळे हद्दीत राहायचं. बरोबर आहे तुझं, करेक्ट आहे. आपल्या दोघांमध्ये खरंच काहीच नातं असू शकत नाही. तू एका वेगळ्या टोकाची आहेस, मी वेगळ्या टोकाचा. म्हणजे जमीन आसमान एकत्र येऊ शकत. शहाणपणा करू नको. शहाणपणा नाही, खरंच सांगतोय मी, मनापासून बोलतोय मी. मला माहिती आहे तू एका वेगळ्या ग्रहावरची आहेस, मी एका वेगळ्या ग्रहावरचा आहोत. आपल्या दोघांमध्ये खरंच काहीच शाण्या, अति करायचं नाही हं? शाणाही बोलतेस आणि अति करायचं नाही तेही बोलतेस. कारण याला म्हणतात नसलेली अक्कल पाजळणं. तू काय बोलतोय याचा अर्थ कळतोय तुला? नाही, मला नाही कळत. मी एवढा हुशार नाहीये ना बाई तुझ्यासारखा. तुझ्याशी ना बोलण्यातच काही पॉइंट नाहीये. एक 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 मिनिट. एक एक सांगू का? म्हणजे आपल्यात कुठलं नातं तर असूच शकत नाही, पण एक अशी भावना आहे ना जी आपल्या दोघांमध्ये कॉमन आहे. करेक्ट समजलीस तू? मी काही समजतच नाहीये. तुला जे काही बोलायचं ते बोल. आपल्या दोघांमध्ये उपकाराची भावना आहे जी कॉमन आहे. दोघात हे एकमेव साम्य आहे. त्यामुळे मीटर, थँक्यू. तुझे खरंच खूप उपकार आहेत माझ्यावर, आणि या उपकाराची परतफेड मी नक्कीच करणार.